मराठी सिने निर्मात्यांना लंडनमध्ये शूट करण्याचं एवढं ऑब्सेशन का, ते पण स्क्रिप्टची डिमांड नसताना? लंडनमध्ये शूट करण्यासाठी बरीच जगप्रसिद्ध ठिकाणं आहेत, जसं की लंडन आय, टॉवर ब्रिज, बकिंगहॅम पॅलेस, बिग बेन, जे सिनेमाला व्हिज्युअल अपील आणि इंटरनॅशनल टच देतात. जर 80 ते 85% शूटिंग UK मध्ये होत असेल तर 25% सबसिडी मिळते. त्यामुळे फक्त मराठीच नाही तर बॉलिवूड, साऊथ इंडियन आणि वेगवेगळ्या देशातील मूवी मेकर्स इथे येऊन शूट करतात. लंडनमध्ये टॉप नॉच फिल्मिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे, ज्यात पाइनवूड, शेपर टाउन सारखी भव्य स्टुडिओ आणि हायली स्किल्ड टेक्निकल क्रू शामिल आहे. तिथली स्थानिक सरकार फिल्म मेकिंग आणि टुरिझमला प्रमोट करण्यासाठी टॅक्स ब्रेक आणि सबसिडी ऑफर करते, जेणेकरून तिथल्या नागरिकांना शूटिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा. पूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे 2 फिल्म इंडस्ट्री आहेत, अर्थात बॉलिवूड यात डॉमिनेट करतो. मुंबई फिल्म सिटीमध्ये जास्त तर बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही सिरियल शूट होतात. त्यामुळे मराठी मेकर्सला पुणे, त्याच्या आसपासचा परिसर आणि इतर शहरांचा आसरा घ्यावा लागतो. त्यात पण बऱ्याच गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटी मधून जावं लागतं. या सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने होतीलच असं नाही. या मनस्तापातून वाचण्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून पण लंडनकडे बघितलं जातं.